राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम रविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दौरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता चल विचार सागर तरंग 6वा 6व्या तरंगाचं रहस्य आणि त्यातील 3ऱ्या संख्येचं थोडंसं राहिलेलं समाधान थोडंसं मध्ये विद्याधर मुनींनी सांगितलेला एक प्रकार युक्ती कशाबद्दल तर अध्यासाबद्दल ते काय म्हणतात असे त्यांनी म्हटलेले आहे की ब्रह्मा आत्मा ऐक्य ज्ञान उत्पन्न झाल्याबरोबर
सर्व जगतावरील सत्यत्व बुद्धीचा मात्र नाश करते. ब्रह्म आत्म ऐक्य ज्ञान झाल्याबरोबर काय होतं, तर सत्यत्व बुद्धी जी जगताविषयी झालेली असते ती सत्यत्व बुद्धीचा नाश तात्काळ होतो. जगताचा नाही, कशाचा होतो? हां, सत्यत्व बुद्धीचा नाश होतो. मग तो नाश कशानं होतो? ज्ञानाने होतो. सत्यत्व बुद्धी हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? जगतावर असणारी सत्यत्व बुद्धी याला ज्ञान म्हणावं का अज्ञान? आहे का नाही? अज्ञान आहे. ब्रह्मज्ञान ज्ञान म्हणायचं असलं तर मग ब्रह्मज्ञान म्हणा. आहे का नाही? हा, मग ज्ञानाचा विरोधक अज्ञानाचा विरोधक ज्ञान आहे. हे का नाही? अज्ञानाचा विरोधक कोण आहे? ज्ञान आहे. पण ते कोणचं ज्ञान? ब्रह्म ऐक्य ज्ञान. आहे का नाही? मग ते ज्ञान झाल्याबरोबर अज्ञान राहील का? मग कोणचं अज्ञान आहे? नाही राहिला. अज्ञान कोणतं झालेलं आहे जीवाला? जगत सत्य आहे ही भ्रांती, हे अज्ञान आहे ना. मग त्या अज्ञानाची निवृत्ती होते. है का नाही? मग ज्ञानाची निवृत्ती होते का पदार्थाची निवृत्ती होते? भ्रम पदार्थामध्ये आहे का ज्ञानात आहे? हा, का पदार्थामध्ये भ्रम आहे का? नाही म्हणले. दोरीवर सर्प उत्पन्न झाला, तो सर्प भ्रमरूप नाही तर काय? हा, मग त्या ठिकाणी सर्प एक आहे आणि सर्पाचं नुसता सर्प आहे का तिथं? मग दुसरा सर्प नाही का? जे सर्पाचा आपणाला प्रतीती आली, सर्प आहे म्हणूनच आली ना. दुसरा सर्प पाहिलेला आहेच ना. हा, मग त्या ठिकाणी सर्पाचंही अगोदर ज्ञान आहे आणि सर्पाच्या ज्ञानाचंही ज्ञान आहे आणि सर्पाचं पण दोन्ही ज्ञान आहेत ना. मग त्या दोन्ही ज्ञानामधलं म्हणजे कोणतं? सर्प एक आणि त्याचं ज्ञान एक. अशा दोन गोष्टी झाल्या का नाही तिथं? नुसतं ज्ञान आहे का तिथं? हा, सर्पाची प्रतीती आहे. मग त्या ठिकाणी जे सर्पाचं ज्ञान व्हालंय, त्याला कारण कोण आहे? ज्ञानाला कारण. आणि सर्पाला कारण. सर्प आणि ज्ञान हे वेगवेगळं आहे का एकच आहे? होय. सर्प आणि त्या सर्पाचं हे एकच का वेगळं आहे? जगत आणि जगताचं ज्ञान, घट आणि घटाचं हे एकच का वेगळं? बऱ्याच वेळेस विषय गेलाय, है का नाही? गेलाय असं तरी वाटत असेल ना, विषय गेलाय म्हणून.
बरं घटका धर, आपण एकच धरू. हा, पण ते एक आता सिद्धांताला लागाव ना, मग आपण त्याच्या पाठीमागं जर बघावं लागन काय होत आहे. तर सर्पाच्या ज्ञानाची जी अधिष्ठानता सांगितली आहे ती कुठली आहे? है का नाही? आणि सर्पाचं अधिष्ठान है का नाही? मग रजोपहित चैतन्य आणि अंतकरणोपहित चैतन्य. मग अंतकरणोपहित चैतन्य आश्रित असणारी अविद्या ही सर्पाला कारण आहे का सर्पाच्या ज्ञानाला कारण आहे? कशामुळं? ज्ञान अंतकरणात है का नाही? कोणता गुण आहे त्याला? आणि सर्पाच्या उत्पत्तीला मग फरक काय आहे? सर्पाची उत्पत्ती तमोगुण अंशात आहे आणि सर्पाच्या ज्ञानाची है का नाही? आणि दोन्हीचंही उपादान कारण एक आहे का अलग आहे? आता जगताच्या ज्ञानाची आणि जगताच्या उत्पत्तीची जर आपण विचारमीमांसा केली तर जगताच्या उत्पत्तीला कारण कोण आहे? है का नाही? आणि जगताच्या ज्ञानाला कारण कोण? जगत सर्पच धरा की. मग जगताचं ज्ञान कुठं व्हायलंय आणि जगताची उत्पत्ती कुठं व्हायली? होय, वेष्टीत ना. आता आपण वेष्टीत ना. आणि ईश्वर समष्टी ना. आणि जगत मग कसं आहे का नाही? आणि आपण वेष्टीत. नाना प्रकारच्या प्रक्रिया असतात. मग या प्रक्रियेमध्ये जगत हे ईश्वर रचित आहे का नाही? जीव रचित आहे का? विचार केला तर जीवाला रस्ता येतं का जगत? मग जगाच्या ज्ञानाला कारण कोण आहे? ज्ञान कोणाला व्हाले? ज्ञान अंतकरणोपहित साक्षी चैतन्याला ज्ञान व्हाले है का नाही? मग त्याला उपाधी, ज्ञानाला उपाधी अंतकरणोपहित चैतन्याची आश्रित असणारी अविद्या. पण ती कोणची अविद्या? सत्वगुणवती है का नाही? त्याच्यामुळं ज्ञान व्हालंय. आणि त्या सर्पाच्या उत्पत्तीला म्हणजे जगताच्या उत्पत्तीला कोण कारण आहे? है का नाही? दृष्टांताकडून या मग लागत मेळ. रज्जूपहित साक्षी चैतन्याची आश्रित असणारी अविद्या. आणि गुण कोणता मानलेला तिथं? है का नाही? मग तमोगुण अंशाने असणारी अविद्या ही पदार्थाच्या उत्पत्तीला कारण आहे. आणि त्या पदार्थाच्या ज्ञानाला अंतकरणोपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी सत्वगुण सहित अविद्या ही ज्ञानाला कारण आहे. मग त्याचं अधिष्ठानत्व उपादानत्व भिन्न भिन्न आहे का नाही? ज्ञानाचं अधिष्ठानत्व अंतकरणोपहित चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या आहे का नाही? आणि त्या सर्पाचा उत्पत्ती अविद्या तमोगुण अंशात असणारी अविद्या है का नाही? मग उपादान कारण भिन्न झाले की नाही? मग जो पदार्थ आहे आणि त्या पदार्थाचं जे उपादान कारण आहे, पदार्थाचं
सर्पाचं उपादान कारण किंवा जगताचं उपादान कारण आहे का नाही, त्याची निवृत्ती जीवाच्यानं होईल का? ती उपाधी कोणाची आहे? जगताची जे उपादान कारण आहे हा, ती उपाधी, ते कारण कोण आहे? उपाधीच आहे ना, उपादान कारण. मग ते उपादान कारण कोणाचं आहे? ती उपाधी कोणाची आहे? ईश्वराची आहे. ती आपल्याला निवृत्त करता येईल का जीवाला? हा, ती जीवाला करता येईल का हो निवृत्त? मग जीवाच्या हातात काय आहे? काय निवृत्त करायचंय? हा हा, म्हणजे ज्ञान. तिथं विषय आणि विषयाचं ज्ञान ह्या दोन्हीचा चालला आपला समज. मग ज्ञानाची निवृत्ती आपल्याच्यानं होईल का पदार्थाची निवृत्ती होईल? पदार्थाच्या ज्ञानाची निवृत्ती करता येईल का पदार्थाची? ज्ञानाची. पदार्थाची निवृत्ती करता येईल का? कारण जगत आपण उत्पन्न केलंय का? त्याला उपादान कारण माया आहे का नाही? हा, मग त्या मायाची निवृत्ती आपल्याला करता येईल का? ती कोणाची उपाधी आहे? ईश्वराची आहे. हा, मग जगत प्रतीती घालविता येईल का? का म्हणून? ती उपाधी त्याची आहे ना, आपली नाही ना. हा, आणि ज्ञान कोणाच्या उपाधीनं व्हायलंय? मग ते निवृत्त करता येतं का नाही? है का नाही? मग जगताच्या ठिकाणी आलेली सत्यता ही ईश्वरानं दिलेली आहे, म्हणजे मायानं दिलेली आहे का अविद्यानं दिलेली आहे? आता कळालं का? मग काय निवृत्त होतंय त्याच्यातलं जगतातलं? फक्त आलेलं सत्यत्व. ते कोणी दिलेलं आहे? हा भ्रम, सत्यत्वाचा भ्रम कोणाला झालाय? ईश्वराला झालाय? मायाला झालाय? आणि मग तो भ्रम निवृत्त होतो. तो भ्रम निवृत्त होतो केव्हा? केव्हा होतो निवृत्त? तो कुठून आलो तर आपण? हा भ्रम केव्हा निवृत्त होतो? कशानं होतो बरं? ब्रह्म ऐक्य ज्ञानानं. त्याच्यामुळं तर आपलंच वाढलं की ब्रह्म ऐक्य ज्ञानानं काय होतंय? का जगताचा नाश होतंय? आणि तसं जर झालं असतं तर कोणी ब्रह्मज्ञान घेतलं असतं? मग जगताचा नाश झाला असता तर हा, जगतावर आलेला सत्यत्वाचा आळाची निवृत्ती, त्या सत्यत्वाची निवृत्ती होती. जगताच्या ठिकाणी जे सत्यता आली किंवा दिली, आपण भ्रमानं मानली, ही वास्तविक जगताच्या ठिकाणी सत्यता आहे का? मग जगताचा धर्म काय आहे? सत्यत्व धर्म आहे का मिथ्यात्व धर्म आहे? हे माहित आहे का नाही? मग त्याचा स्वधर्म तो कसा सोडील जगत? हा, जगताचा स्वधर्म काय आहे? मिथ्यात्व हा त्याचा स्वधर्म आहे. मग त्या सत्यत्वाला कसं त्या ठिकाणी नांदू देईल ते? हा, पण जीव बळच नांदायलाय का नाही? हा, बळच नांदायलाय ना. आणि मग बळच मुक्त झालाय का बद्ध व्हालाय? मग बळच ते बद्ध झालाय तर बळच मुक्त व्हावं नाही म्हणाव ना. मग बळच हा, बळच आहे म्हणायलाय ना. हा, नसतानाच म्हणायला ना जगत मिथ्य आहे त्याचा धर्म, आणि जीव काय म्हणायलाय? मग हे बळच म्हणायलाय का नाही? नसताना म्हणायलाय का नाही? हा, मग आता जरी तसं वाटत नसलं, मन वाटत नसलं तर बळच म्हणाव का नाही? जगत मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे, बळच म्हणाव ना. ते कसं म्हणा वाटलं हो नसणार?
जो नसणारा धर्म त्याच्या ठिकाणी लावला. वऱ्या माणसाला ए काळ्या म्हणून हाक मारली, वऱ्या माणसाला. हा, त्याच्या ठिकाणी आहे का? वर्ण त्याचा गोरा आहे आणि त्याला का हे काळ तोंड इकडे ये. हा, हे बळच म्हणणं आहे का नाही? हा, मग त्या ठिकाणी तो भ्रम निवृत्त झाल्यावर किंवा निवृत्त करू वाटाना, त्याला गोरं म्हणू वाटाना, तर बळच म्हणावं का नाही? हा, बळच म्हणाव ना. बरं, हाय ते म्हणायला काय घोर आहे का? जसा हाय तसा धर्म, जसा धर्म आहे तसं म्हणायला काय घोर आहे का? नका वाटू द्या ना, जगत मिथ्या आहे असं वाटू देऊ नका. वाटाणं झालंय ना, नका वाटू द्या, पण म्हणा तर खरी ना. गोऱ्या माणसाला ते गोर आहे तर गोर तर म्हणा ना. हा, तुम्हाला नका वाटू द्या, तुम्हाला द्वेष करायचा आहे ना, पण जसं आहे तसं तरी म्हणा ना. जसं आहे तसं तरी, जसं लक्ष नाही तसं तरी समजा ना. मग जगत मिथ्या असून त्याला सत्यत्व द्यायलो तर आपण, है का नाही? मग त्या ठिकाणी जगताची उत्पत्ती ही आपण नाही केली, ही ईश्वर उत्पत्ती आहे, है का नाही? त्यानं त्याच्या उपाधीनं जगताची उत्पत्ती केली, है का नाही? आणि त्याची प्रतीती कोणाला यायली? जीवाला यायली, है का नाही? कारण जीव ही त्याच्यात त्याच उत्पत्तीत आहे, त्याच्याच, है का नाही? म्हणजे जीवाची उत्पत्ती कोणी केली? त्यानंच केली ना, है का नाही? मग जीव बी जगात आहे, जग बी जगातच आहे, है का नाही? मग त्या जीवाला जगताविषयी सत्य ज्ञान व्हालंय का? हा, मग सत्य तर ज्ञान होईच ना, पण भ्रमज्ञान व्हालंय. भ्रमज्ञान व्हालंय. कसं भ्रमज्ञान व्हायलंय? मिथ्या पदार्थ असून त्याला सत्य म्हणायला आहे. आणि मग वेदांत शास्त्र काय सांगत आहे की रे, जगत मिथ्या आहे, त्याचा धर्म कसा आहे? स्वधर्म जगताचा मिथ्या आहे, आणि जीवाला त्याचं मिथ्यात्वाचं ज्ञान व्हावं, सत्य ज्ञान व्हावं. सत्य ज्ञान कोणतं आहे? मिथ्या, आहे का नाही? जगताचा खरा धर्म कोणता आहे? मिथ्या धर्म आहे का नाही? हे खरं आहे का नाही? हा? मग जगताविषयी खरं ज्ञान होणं म्हणजे कसं आहे? जगत मिथ्या हे खरं आहे ना. हा, आणि जगत सत्य म्हणल्यावर हे खरं ज्ञान आहे का? इथं ही प्रक्रिया समजायला लेचे पेचेनं जमतच नाही. हा, जगताचं जे सत्य ज्ञान व्हालंय ते सत्य ज्ञान व्हालंय का? नाही. हा, मग सत्य ज्ञान व्हाय नाही का? जगत कसं वाटायलंय? मग सत्य ज्ञान व्हालंय ना. जगत कसं समजायला? मग सत्य ज्ञान व्हालंय ना. तसं समजायलेत ना, पण ती काय आहे? हा, सांगण्याचा हेतू काय आहे? सत्य जग वाटायलंय नसून जगत सत्यच वाटायलंय, पण तो जगाचा धर्म नाही. मग हे सत्य ज्ञान जे व्हालंय ना, हे सत्य ज्ञान जगताविषयी सत्यत्व वाटायले ना, ते सत्यत्व हा भ्रांती आहे, भ्रांती ज्ञान आहे ते. मग कोणी म्हणा सत्य ज्ञान कुठे? भ्रांती. मग कसं त्याला म्हणते सत्य? सत्य कसं म्हणले मग? हा, कुठं सत्य बी खोटं असतंय का? सत्याला खोटं म्हणायचं म्हणलं मग सत्य काय आहे दुसरं? म्हणजेच
जीवाला जे जगताविषयी ज्ञान व्हायले ना ते ज्ञान निवृत्त होतं. कारण त्या ज्ञानाचा उपादान कारण कोण आहे? जीव आहे. ते लक्षण कोणाकडे चाललंय? जीवाकडे चाललंय, है का नाही? ज्ञानाचं लक्षण, ज्ञान फक्त व्हायलंय कोणाला? जीवाला. आणि उत्पत्ती पदार्थाची ईश्वराची. ईशकृत आहे ना जगत. जगताचा करता कोण सांगितलं? ईश्वर सांगितलंय. आणि त्याचे ज्ञान आहे का नाही? लक्षण कोणाकडे चाललंय? मग जीवाला निवृत्त, ईश्वराचं अज्ञान निवृत्त करायचंय का ईश्वराचं ज्ञान निवृत्त करायचंय का ईश्वराच्या संबंधापासून उत्पन्न झालेला पदार्थ निवृत्त करायचा आहे? कोणतं बाधक आहे जीवाला? जीवानं उत्पन्न केलेलं जीवाला बाधक आहे का ईश्वरानं उत्पन्न केलेलं जीवाला बाधक आहे? हे कुठे गेलेला विषय माहिती आहे का? कवा सांगितलेलं हे? पंचकरणामध्येच. जीवकृत भेद आणि ईशकृत भेद. जीवाला कोणता भेद? कारण दुःख रूप आहे. दुःखाला कारण कोणता आहे का नाही? मग आता हे जे ज्ञान व्हालंय जगताचं सत्यत्व म्हणून, हे कोणाला व्हालंय? है का नाही? मग ते ब्रह्मज्ञान कशानं निवृत्त होईल? ब्रह्मऐक्य ज्ञानानं, है का नाही? ब्रह्मज्ञानानं. कारण ते काय? अज्ञानाचं स्वरूप आहे. जगताला सत्यत्व बुद्धीनं पाहणं हे अज्ञानाचं स्वरूप आहे. आणि त्या अज्ञानाची निवृत्ती कशानंच होत नाही. अज्ञानाची निवृत्ती कशानंच होत नाही. त्याला फक्त एकच उपाय आहे, ते म्हणजे ब्रह्मज्ञान, है का नाही? त्याच्या अधिष्ठानाचं, है का नाही? त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान. मग ज्ञानाच्या अधिष्ठानाचं ज्ञान का पदार्थाच्या अधिष्ठानाचं ज्ञान? पदार्थाच्या अधिष्ठानाचं ज्ञान का त्या पदार्थाच्या ज्ञानाच्या अधिष्ठानाचं ज्ञान? ना रीतीनं चलायलोत का नाही? चलायलोत. फक्त आपलं काय हात पावचा नात इतकंच घोळ आहे ना. हा, मग या ठिकाणी आपणाला जे निवृत्त करायचं आहे तो आल्याला आळ, है का नाही? दुःख कोण द्यायला आहे? है का नाही? सत्यत्व बुद्धी हे अज्ञान जाण. येथ सत्यत्व बुद्धी अज्ञान जाण. अज्ञान म्हणजे काय? सत्यत्व बुद्धी हे अज्ञान आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी हे पूर्ण येई ना मला. अर्जुनानं प्रश्न विचारला होता की अज्ञान म्हणजे काय? भगवंत म्हणले अरे सत्यत्व बुद्धी म्हणजे अज्ञान. हा, मिथ्या पदार्थ असताना त्याच्यावर सत्यत्व बुद्धी होणे म्हणजेच तेच अज्ञान आहे. आणि अज्ञान म्हणजे काय? ब्रह्मज्ञान. अज्ञान म्हणजे काय? ब्रह्मज्ञान. आणि ब्रह्मज्ञान म्हणजे काय? विपरीत ज्ञान. हा, विपरीत ज्ञान म्हणजे काय? पदार्थ एक स्वरूपाचा असून वेगळ्या स्वरूपाचा प्रतीतीला येणं. हा, पदार्थ का त्याचं ज्ञान ही विपरीत होणं का पदार्थ वेगळा? पदार्थ कसा बी असू दे ना, त्याचं ज्ञान होऊ नये विपरीत. हा, पदार्थ कसाही असला कारण ते ईशकृत आहे, पण आपलं ज्ञान विपरीत होऊ नये ना. मग आपल्याला विपरीत ज्ञान व्हालंय. सर्प का नाही का जगात? आहे ना सर्प, आहे का नाही? जगत आहे ना, जगत हे. हा, पण त्या जगताविषयी ज्ञान कसं व्हायलंय? दोरीविषयी ज्ञान कसं व्हालंय? दोरीविषयी ज्ञान कसं व्हालंय? ईशकृत दोरी आहे का नाही? पण त्या ईशकृत पदार्थाचं ज्ञान आपणाला कसं व्हालंय? दोरी म्हणून व्हायलंय का?
विपरीत व्हायलंय, ज्ञान व्हायलंय का नाही? हा, मग त्या ठिकाणी प्रतीती जी यायली ती प्रतीती कुणाला यायली? विपरीत ज्ञानाची आणि विपरीत पदार्थाची जीवालाच यायली. आता ती विपरीत प्रतीती जी यायली, निराळी प्रतीती जी यायली, ईशकृत आहे का जीवकृत आहे? हा, पण ज्याच्यावर यायली ते ईशकृत आहे का जीवकृत आहे? हा, ज्याच्यावर यायली ते ईशकृत आहे. मग त्याच्यात काही दोष आहे का? ते दुःख रूप आहे का? आहे का नाही? मग त्या ठिकाणी जी कल्पना करायला जीव, ती दुःख रूपाची कल्पना करायला. म्हणून ते म्हणतात तुम्हाला कल्पना व्हायली तीच निवृत्त करा, सर्प निवृत्त करा आणि हा, कोणचं झालंय ज्ञान विपरीत? हा, मग ते सर्पाचं ज्ञान आणि सर्प हेच विपरीत झालंय ना, तितकंच निवृत्त करा. जगत निवृत्त करायची गरज आहे का? दोरी निवृत्त करायची गरज आहे का? आणि ती निवृत्त करता येते का? होती का निवृत्त ती दोरी? कारण ती ईशकृत आहे. आणि ईशकृत पदार्थाच्या ठिकाणी म्हणजे माया उपाधीच्या योगानं उत्पन्न झालेला पदार्थ तो अविद्याच्यानं निवृत्त करता येत नाही, है का नाही? एक परता मायला लेकीचा संसार मोडता येईल, पण लेक मायचा संसार मोडीत नाही. है का नाही? म्हणजे ईश्वराला अविद्या निवृत्त, अविद्या उपादान कारण असणारे पदार्थ, है का नाही? जीवाला शिक्षा, जीवाचं कर्म, जीवाला नियम, जीवाला आयुष्य, जीवाला संचित प्रारब्ध हे ईश्वराला देता येत आहे जीवाला भोगण्यासाठी. म्हणजेच जीवाचा नियामक कोण आहे का नाही? ईश्वराचा नियामक जीवाला होता येते का? मग आपल्याला आपलं लगन बी त्याला करा येतंय आणि झालेलं लगन मोडे बी येतंय कोणाला? आहे का त्या मायाला? आहे का नाही? मग माय लेकीचा संसार, माय लेकीचा संसार उभा बी करीन, मोडीन मी म्हणलं काय याच्यात? हा, पण लेकीला मायचा मोडा येते का? कारण लहान तोंडी मोठा घास ही म्हण आहे ना. म्हणून अविद्या ही संकुचित आहे आणि माया ही व्यापक आहे, है का नाही? मग आता आपणाला जे काय जगताची सत्यता आहे, जगतावर आलेली सत्यता, हे ब्रह्मज्ञान आहे हे कळालंय, है का नाही? आणि तेच निवृत्त करायचे. आता इथं भ्रमरूप पदार्थ काय जगताच्या विषयी? फक्त सत्यता हेच आहे की हो. हा, आणि जगत आपल्याला काय करायचं? कसं बी असं आपलं थोडंच आहे ते. हा, मग जगताविषयी आपल्याला काही घेणं देणं नाही. जगताच्या आपण केलेला संबंध आहे का? कसा संबंध केलाय? सत्यत्व धर्मानं केलाय, है का नाही? मग जगताचा तो धर्म नाही. जसं जगत ज्या धर्मानं आहे त्या धर्मानं जगताशी व्यवहार केला तर आपल्याला सुख होईल का दुःख होईल? है का नाही? मिथ्यात्व धर्मानं जगताशी आपण राहिलो तर सुख होईल आणि सत्यत्व धर्मानं राहिलो तर मग निवृत्त काय करायचंय? सत्यत्व धर्म निवृत्त करायचा म्हणजे दुःख निवृत्त होईल. आणि दुःख कशामुळे व्हायले? त्याच्यामुळेच व्हायले ना, है का नाही? मग जिथं जे रोग झाला त्या रोगाचं इंजेक्शन लागन ना. कुठे बी टोचविल्यावर कसं जमन? काही बी टोचविल्यावर
जोक पखालीला का म्हैशीला हो, आणि इंजेक्शन पकालीला, असं कसं जमल, है का नाही. मग जगात जे आलेली सत्यता आहे का तीच निवृत्त करायची, तो भ्रमच निवृत्त करायचा आहे. तितका निवृत्त झालं की सगळं बराबर होते, है का नाही. मग तो भ्रम कुठं झालाय, जगातच झालाय. तो भ्रम कुठं झालाय, जगातच झालाय का आपल्या समजुतीत झालाय. आपल्या समजुतीत झाली ना. आपली समजूत कुठं व्हावी तशी, अंतःकरणामध्ये ज्ञानाची उत्पत्ती कुठं होती, है का नाही. मग अंतःकरणामध्ये हे सगळं भांडवल कोण न्यालय हो, है का नाही. ही दोरी काय शेंदायली ही. मग वृत्ती जर बाहेर नाहीत निघाली, वृत्ती जर बाहेर नाहीत निघाली तर जीवाचं स्वरूप कसं आहे. झोपेमध्ये बाहेर वृत्ती आहे का, मग ब्रह्मरूप नाही का त्या खाली, तो आनंदातच आहे ना. हा मग वृत्ती बाहेर चालली कुठे, जगातच चालली. जगामध्ये वृत्ती यायली, है का नाही. आणि त्या वृत्तीमुळं ती वृत्ती प्रकाशन करायली कोणाचं, जगाचं, है का नाही. मग त्या वृत्तीच्यानं सत्य प्रकाशन व्हायना झालंय जगाचं. सत्य हां कसं प्रकाशन व्हायलंय, भ्रमरूप, अज्ञान रूप, विपरीत हे प्रकाशन व्हायले. हे प्रकाशन त्या वृत्तीला का व्हावं तसं होऊ नये ना. वृत्ती कशी आहे, ज्ञानरूप आहे ना. हा मग ज्ञानरूप वृत्तीला मिथ्या ज्ञान होत असतं का, म्हणजे हे भ्रमरूप ज्ञान हे ज्ञान होतं का. हा ती कुठून निघाली हे पता करायचं आपल्याला, ती कुठून निघाली. हा आणि अंतःकरणामध्ये मल आणि विक्षेप नावाचे दोष आहेत, आणि त्या दोषामुळं ती वृत्ती दोषजन्य निघाली. म्हणून त्या वृत्तीमध्ये अज्ञान नावाचा दोष आहे. त्या वृत्तीमध्ये ते अज्ञानरूपी ज्ञान आहे. ते ज्ञान कसं आहे, अज्ञान नाहीच, पण ते अज्ञान कसं आहे, त्याला ज्ञान वाटायले आपल्याला, आहे का नाही. अज्ञान नाहीच, ते कमी ज्ञान आहे हो. ते ज्ञान कसं आहे, कमी ज्ञान आहे, त्यालाच अज्ञान म्हणते, आहे का नाही. आणि मग ते तसं जरी नाही कळलं तर त्या ब्रह्मज्ञानालाच आपण ज्ञान म्हणायलो, ब्रह्मज्ञानालाच. आणि ब्रह्मज्ञान ज्ञान नाही ना, अज्ञान आहे. चुकीचं ज्ञान म्हणजे अज्ञान, चुकीचं. आणि बरोबर ज्ञान म्हणजे सत्य ज्ञान, आहे का नाही. मग हे चुकीचं ज्ञान कुठून निघाले, अंतःकरणातून. का म्हणता, अंतःकरण पापी म्हणजे दूषित आहे. म्हणून चित्त करारे निर्मळ हेची साधनाचे सार. खरं साधन कोणचं आहे, आपुलाले चित्त शुद्ध करा, है का नाही. म्हणजे हे कामून भर टाकायला त्याच्यावर. भ्रम जो निवृत्त करायचा आहे त्याचं जे काही पूर्वार्ध आहे, चित्तशुद्धी हा पूर्वार्ध आहे. आणि नंतर तुम्हाला शास्त्राचं ज्ञान होईल की जगत कसं आहे म्हणून, है का नाही. म्हणून हे जे अज्ञान निवृत्ती याला कारण कोण आहे, तर ब्रह्म ऐक्य ज्ञान, आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजेच अधिष्ठानाचं ज्ञान, है का नाही. म्हणजेच हे ज्ञान जे जगताचं आपण प्रकाशन करायलो वृत्तीनं, त्या वृत्तीचं अधिष्ठान काय आहे, त्याचं ज्ञान झालंय का. वृत्तीच्या अधिष्ठानाचं ज्ञान, वृत्तीचं अधिष्ठान कुठून वृत्ती निघाली, अंतःकरणातून निघाली. कारण आत्म्याचीच वृत्ती आहे ती, आत्म्याचाच परावर्तित किरण आहेत ते, है का नाही. पण परावर्तित कोण करायलंय,
अंतकरण करायले, इंद्रिय करायले तर ते मधले आहे का नाही. मग त्याच्यामध्ये दोष आहे ना, मग त्याला तुम्ही जे दोष आहेत ना त्याच्यात ते दोष निवृत्त करायचे पहा. म्हणजेच त्या ठिकाणी दोषरहित वृत्ती बाहेर निघाली पाहिजे. तिथून वृत्ती कशी दोषरहित निघाली, दोषासहित निघाली रे निघाली की मग त्या ठिकाणी सत्य ज्ञान आहे का नाही. म्हणून सत्य ज्ञानाचंच नाव काय आहे, ब्रह्मज्ञान. सत्य ज्ञानाचंच. आणि बाकी सगळं काय आहे मग, फक्त ज्ञान. ब्रह्मज्ञान हेच काय आहे, हा त्यालाच स्वरूप ज्ञान म्हणतात. तेच ज्ञान आहे. आणि बाकी मग कशाचं असू द्या, स्वरूप ज्ञान हेच ज्ञान आहे. बाकी हा अज्ञानच आहेत. आणि आपण त्याला ज्ञान म्हणायलो. त्या अज्ञानालाच, फक्त आत्मज्ञानालाच, आत्म्याच्या जाणण्यालाच ज्ञान म्हणते. तर खरं हा हा हे जाण निशेष, हा ते याच उद्धवा का काहीतरी म्हणले तर हा आत्मज्ञान म्हणजे ज्ञान. हा दुसरं ज्ञान नाहीच आहे का नाही. त्यालाच स्वरूप ज्ञान म्हणतात. मग बाकीचे जे ज्ञान आहेत ते कोणचे ज्ञान आहेत, वृत्ती ज्ञान आहेत. त्याला काय म्हणते तर हा जो जाणी आपण आपण, जो जाणी तया तवा तया नाव ज्ञान. मग जे वृत्तीनं ज्ञान व्हायलेत का, कशानं, वृत्तीनं व्हायलेलं ज्ञान ते काय आहे. मग वृत्तीनं झालेलं ब्रह्मज्ञान ते बी कसं आहे. मग ते एखाद्याला म्हैशी बसून म्हैस चारायची सवय होती. मग एक जण त्याला वाटत भेटला, म्हणला एखाद बार तरी तू पाटकुळी घेऊन म्हैस चार ना. रोजच तिच्या पाटकुळी तू बसायला लागला. काय म्हणलं होतं मी आता, हा 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 आता वृत्तीनं हे सर्व जगताचंही ज्ञान व्हालंय आहे का नाही. म्हणून ते कसं आहे, वृत्ती कशी आहे ही उत्पन्न होणारी आहे. वास्तविक वृत्तीचं स्वरूप कसं आहे, उत्पन्न होती आणि नष्टही होती. म्हणजेच उत्पन्न आणि नष्ट होणं हा तिचा काय आहे, स्वभाव आहे. म्हणजे ती कशी आहे मग, सत्य आहे का ती. वृत्ती हे मिथ्याच तत्व आहे का नाही. मग तिनं झालेलं ज्ञान हे कोणचं ज्ञान म्हणावं, आहे का नाही. मग वृत्तीनं झालेलं ब्रह्मज्ञान पण होतंय का, हा विचार करा ना आधी. पण म्हणतात नाही आम्हाला, आम्ही इतकं श्रवण केलं, ब्रह्मज्ञान घेतलं. अरे वृत्तीनं ब्रह्मज्ञान घ्या येतं का, करा येतंय का. हा मग आपण जे म्हणतो ना, आम्ही ब्रह्मज्ञान ऐकतो, ब्रह्मज्ञान ऐकतो, ते ब्रह्मज्ञान वृत्तीनं ऐकतो आपण. कशानं ऐकतो, म्हणून ते मिथ्या ज्ञान व्हालंय. ते ज्ञान कसं व्हायले, हा का म्हणून मिथ्या व्हायले हो. ब्रह्मज्ञान आहे ते. ब्रह्मज्ञान कसं मिथ्या ज्ञान होईल, कोणाला व्हालंय ते ज्ञान, कोणाला व्हालंय होय. वृत्ती तर जड आहे ना, त्याला जाणणाराला आहे का नाही.
आत्म्यालाच ना. आत्मा अज्ञान ही का? ज्ञान स्वरूप आहे ना आत्मा. मग ब्रह्मज्ञान व्हायलंय कोणाला? आणि त्याची त्याला कसं होईल ज्ञान? ते ज्ञान ज्ञान स्वरूप आहे ना, त्याला कसं ज्ञान होईल? मग हे म्हणायला लागले मला ब्रह्मज्ञान झालं, मला ब्रह्मज्ञान. कोणाला व्हालंय? हे आभास बॉम्ब लायले हो इकडं अलकडच. हा, हे अलकडच सगळं काय व्हायलंय? हे सगळं भेंड भाज्या कुंकड हे अलकडच वाजायला. हे तिथं काहीच नाही. हा, म्हणजेच आपलं ज्ञान हे आपल्यालाच जाणता येते. वृत्तीला जाण आपल्यापर्यंत वृत्ती येतच नाही. वृत्ती कुठपर्यंत जाती? हमेशा ते न्यायला येतंय ते जीव. दिवाळीला, राखी पौर्णिमेला ते भाऊ, जीव भाऊ, हा तिथपर्यंतच जाते, है का नाही? आत्म्यापर्यंत जाते का? आभासापर्यंत जाते ती, है का नाही? म्हणून हे जे जगताचं मिथ्या सत्य ज्ञान जे झालेलं आहे जीवाला, ते मिथ्या व्हायला पाहिजे, है का नाही? हा, का जगत ब्रह्मरूप हे ज्ञान व्हायला पाहिजे. पण मिथ्या झाल्याशिवाय होईन का? आधी मिथ्या करावं लागेल ना. हा, मिथ्या का म्हणून करावं लागायले? झालं, हा ते बिघडलं. हा, ते पाना लावा लागेल ना. ते फिट बसलेला नट, त्याला पाना लावा लागेल ना. कोण कह्याचा पाना लावायचा आहे? ते मिथ्याचा पाना लावायचा आहे. त्याला मिथ्या पाना म्हणते. तर ते पाना तिथं लावल्याशी ते उघडत नाही, है का नाही? मग जीवाला जगतावर जे काय त्याची ब्रह्मज्ञानाची पकड आहे, कशाची? हा, सत्यत्व आहे, त्याला ते ब्रह्मज्ञान झालंय ना, आहे का नाही? मग त्याला कोणचं ज्ञान व्हायला पाहिजे, आहे का नाही? म्हणजेच कोणतं आहे ते सत्य ज्ञान. हा, असं जरा हळूच नाही दुखता काटा काढ्यासारखं ते विचार करावं लागतंय. बडखन वाटतंय चुकतंय का काय? बारीक विचार करून तिथं हे करावं लागतंय, है का नाही? कारण मिथ्या हे भ्रमरूप आहे. मिथ्या काय? मिथ्या म्हणजे काय, है का नाही? आणि कोणचं ज्ञान व्हायला पाहिजे मग? मग मिथ्या हे ब्रह्मज्ञान का सत्य हे ब्रह्मज्ञान? आणि मिथ्या हा हा हा, ते झालं. पण मिथ्या हे काय आहे? भ्रमरूप आहे, है का नाही? आणि आपण कोणचं ज्ञान व्हायला पाहिजे म्हणाल मग? हो, भ्रमरूप ज्ञान, है का नाही? मग भ्रमरूप ज्ञान करून घेणं हे सत्य ज्ञान का? आधी तर भ्रमरूप व्हायतलं किंवा जगताविषयी भ्रमरूप ज्ञान आहे ना. सत्य म्हणून म्हणायला लागलोत ना आपण. जगत काय म्हणायलो? हे आपल्याला भ्रमरूप ज्ञान आहे. हा, त्याचं ते स्वरूप आहे का? त्याचं स्वरूप कसं आहे? मिथ्या आहे. म्हणून त्याचं मिथ्या ज्ञान व्हायला पाहिजे. मिथ्याचं मिथ्या ज्ञान व्हावं आणि सत्याचं सत्यच व्हावं, याला म्हणते सत्य ज्ञान. सत्य ज्ञान कशाला म्हणते? तर मिथ्याचंही मिथ्या म्हणूनच व्हावं आणि सत्याचंही सत्य म्हणूनच व्हावं, है का ना? मिथ्याचं सत्य व्हायले, सत्याचं मिथ्या व्हायले, याला म्हणतात हे अज्ञान आहे. मग हा, हो ना. मग त्या सगळी पलटी बसली ना. हा, उरपाटच झालंय ना. हे काही एक झालंय का? सगळंच झालंय. एक बी सोयीचं नाही राहिलं, आहे का नाही? म्हणून सत्यत्व धर्माचा जो काही जगताविषयी आपण आळ आणतो, तो आळ कशानं जातो? ब्रह्मज्ञानानं जातो, आहे का नाही? म्हणून श्रवण करावं लागतं. श्रवणामध्ये ब्रह्मज्ञान
मिळत असतं. ब्रह्म ऐक्य ज्ञानानं, आत्म ऐक्य ज्ञानानं किंवा आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान या ज्ञानानं उत्पन्न झाल्याबरोबर ते ज्ञान काय होतं? जगतावरील सत्यत्व बुद्धीचा काय होतंय? हां, नाश ते ज्ञान करतं ना. हां, मग आद्यस्थ पदार्थाच्या प्रतीतीच्या निवृत्तीविषयी, आद्यस्थ पदार्थाच्या प्रतीतीच्या निवृत्तीविषयी वर सांगितल्याप्रमाणे सोपाधिक अध्यास आणि निरुपाधिक अध्यास हे जे सांगितलेत ना, मग त्या सोपाधिक अध्यासात उपाधीचा संबंध प्रतीतीच्या नाशाला प्रतिबंध करतो. प्रतीतीच्या नाशाला प्रतिबंध करतो कोण? उपाधीचा संबंध. आपल्याला हे जगत मिथ्या का म्हणून वाटत नाही? कोण करायला लावायले सत्यच मान? हा, हे काय म्हणायचं बघा ना. आद्यस्थ पदार्थाच्या प्रतीतीच्या निवृत्तीविषयी वर सांगितल्याप्रमाणे सोपाधिक अध्यासात आहे का नाही? उपाधीचा संबंध काय करायला येते? ती प्रतीती येऊ द्यायलाय ना. हा, तो संबंध मग तो कोणाला विरोध करायलाय? हा, आता त्याची निवृत्ती व्हायला पाहिजे ना. ते निवृत्ती होऊ द्यायला झालाय. संबंध ते कोणाकून निघायलाय? त्या धर्माकून, आहे का नाही? म्हणजे ती प्रतीती यायची ते येऊ द्यायला, आहे का नाही? संबंध आहे त्याचा. हा, जरी समजा काचाच्या वळ्यामध्ये लालपणा कळायलाय, ते त्याचा नाही. हा, मग त्याचा नाही तर मग पुन्हा त्याच्यात दिसून येणं, त्याची निवृत्ती व्हावी ना त्या प्रतीतीची, त्याच्यात दिसून येणं. हा, मग न दिसण्याला कारण काय? कोण विरोध करायले? म्हणून दिसायतले. हा, त्या उपाधीचा संबंध ते काय करायले? त्या निवृत्तीला, त्याची निवृत्ती होऊ दे ना ते, आहे का नाही? मग त्याची निवृत्ती कधी होईल? त्या उपाधीचा जोपर्यंत नाश होत नाही, आहे का नाही? असं त्याला म्हणायचंय. काय आता होत नाही पुढे. आणखी दुसऱ्या एका विचारा नाही मानता येते. कसं? दुसरा असाही नियम करता येईल की ज्या अध्यासामध्ये अधिष्ठान आणि आरोप्य, अध्यासामध्ये काय आहेत? हे दोन आहेत पदार्थ. हा, आता जगत काय आहे? हे आरोपी. हा, आणि अधिष्ठान कोण? ब्रह्म म्हणा, आहे का नाही? मग ब्रह्माच्या ठिकाणी आरोपी जगत आहे. कुठं आहे? ब्रह्माच्या ठिकाणीच आहे ना, आरोप्य जगत आहे. आता हे वाक्य काय बोलतं पहा. ज्या अध्यासामध्ये अधिष्ठान आणि आरोप्य, यात सादृश्य असते, ज्याच्यामध्ये सादृश्य असते. आता दोरी आणि सर्प ही दोरी सारखाच असतो ना, लांब, आणि तेवढाच आहे का नाही? म्हणजे सजातीय त्या ठिकाणी धर्म आहेत. मग अशा भ्रमामध्ये आता त्याच्यात आद्यस्थ आणि अधिष्ठान कोण? आद्यस्थ सर्प आणि अधिष्ठान दोरी. मग त्या ठिकाणी आरोप्य कोण? आहे का नाही? दोरीवर आरोप्य सर्प आहे. मग सादृश्य दोष असल्यामुळं
ज्या भ्रमामध्ये किंवा अध्यासामध्ये सादृश्य दोष असतो अशा अध्यासातील मात्र अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती. तिथं उत्पन्न झालेलं जे काय आहे भ्रम तो अधिष्ठानाच्या ज्ञानानं निवृत्त होतो. मग त्याच्यामध्ये रज्जू सर्प आहे का नाही, हे एक आहे. शुक्ती रजत आहे का, या दृष्टांतामध्ये रज्जू आणि सर्प, शुक्ती आणि रजत यात सादृश्य आहे. मग ते म्हणतात असाही नियम करता येते की सादृश्य भ्रमामध्ये अध्यासात कल्पिताची निवृत्ती त्या अधिष्ठानाच्या ज्ञानानं आहे का नाही, हे बरोबर आहे ना. हां, म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पित सर्प किंवा रजत याची निवृत्ती होते. आत्मा किंवा ब्रह्म व जगत, ब्रह्म आणि जगत. आता याच्यामध्ये आता आरोप्य कोण आहे याच्यात, जगत आहे का नाही, अधिष्ठान यांच्यामध्ये जो भ्रम आहे आता हे अध्यास आहे का नाही. मग ब्रह्म आणि जगत यात सादृश्य वाटतंय का काही रज्जू सर्पासारखं? मग सादृश्य तर नाहीच नाही, उलट तम म्हणजे अंधार आणि प्रकाश हे ज्या ब्रह्मामध्ये नाहीत ते त्याच्यामध्ये दिसतात. सादृश्य आहे का काही? उलट कसं दिसतंय, विशेष दिसतंय. आणि ब्रह्म कसं आहे, सामान्य आहे. धर्म कसे आहेत, मग भिन्न धर्म येतं. मग भिन्न धर्म असताना सुद्धा भ्रम व्हायला आहे त्याच्यामध्ये. धर्म सजातीय धर्म यायलेत का रज्जू सर्पाप्रमाणे? मग इथं तर धर्म ब्रह्मापासून जगत कसं आहे हे भिन्न धर्माच आहे ना. हा, मग भिन्न धर्म असता उलट कसे आहेत, सजाती तर नाहीतच पण उलट भिन्न धर्म आहेत. म्हणून अधिष्ठान आत्मज्ञानाने अविद्या कार्य अंतकरण उपाधी ही अविद्या कार्य आहे. कोणाचं कार्य? अंतकरण अविद्या कार्य आहे. मग जोपर्यंत आत्म्याशी आध्यासिक संबंध आहे, जोपर्यंत आध्यासिक संबंध आहे म्हणजे आत्म्याचं प्रतिबिंब जे अंतकरणामध्ये पडायले त्या ठिकाणी जो आध्यासिक संबंध झाला आहे, मग जोवर संबंध आहे तोपर्यंत जगत मिथ्या ठरलं तरीही जगत मिथ्या आहे असं जरी ठरविलं श्रवणानं तरीही त्याची प्रतीती येणारच ना. का म्हणता अध्यासित संबंध आहे. जोपर्यंत काचाचा गोळा लाल फडक्यावर आहे तोपर्यंत हा, मग कोणी म्हणेल बाबा ज्ञान झाल्यावर त्या गोळ्यामध्ये लाल रंग दिसून येईल. हा, मग कोणी जर म्हणलं की तुम्हाला जगत दिसूच नाही, मग त्याला ते एक लाल धुडकं ह्या खिशात ठोचा आणि एक गोळा ह्या खिशात ठोचा बघ म्हणायचं. म्हणून जोपर्यंत अध्यासित संबंध आहे तोपर्यंत ती प्रतीती येतच असते. मग फक्त आपल्याला त्या ठिकाणी लक्षावृत्तीनं काय जाणायचंय, हा संबंध मिथ्या आहे आणि मिथ्या संबंधानं व्हायलेला हा भ्रम सुद्धा आहे का. 5 मिनिटात घेऊ नुसतं वाचून, आता नुसतं मिळून देणार आहे. जरी भिंतीवर दुसरं दृष्टांत दिला आहे, जरी भिंतीवर
काढलेला सर्प मिथ्या ठरला, भिंतीवरचा सर्प जरी काढलेला हे दिसत आहे ना, मग ते आपण सत्य मानतोत का? ठरलायच ना आपलं ते. ते काय खरं नाही, ठरलंय ना. तरी तो ठरला तरी जोपर्यंत संपर्काने, तो कशाने, सर्पाच्या आकाराने, जोपर्यंत आपला त्याच्याशी पाहण्याचा हे आहे का नाही, आणि तो सर्पाच्या आकारानं जरी दिसत असला, कशाचा काढलेला आहे ते? रंगाचा आहे का ना. पण सर्पाचा आकार आहे ना, त्याला आकार सर्पाचा आहे ना. कोणी म्हणलं काय होते सर्प, कोणी म्हणलं सर्पच आहे. मग त्या रंगाचा भिंतीशी संबंध आहे, भिंतीची संबंध रंगाचा आहे ना, आहे का ना. आणि सर्प तर नाहीच ना. त्या सर्पाचा निस्ता काय काढायला आहे? आकार काढायला आहे का नाही. मग जोपर्यंत त्या रंगाचा भिंतीशी संबंध आहे तोपर्यंत तो सर्प येणारच ना, आहे का नाही. तोपर्यंत सर्प मिथ्या ठरला तरीही त्याची प्रतीती असतेच, त्याची प्रतीती असतेच. पण त्या प्रतीतीपासून कोणताही प्रकारची हानी नाही म्हणतात, आहे का नाही. तसं जगत वाटावं, आहे का नाही, म्हणजे हानी होत नाही. संसर्ग अध्यासात दोन पदार्थाच्या संबंधाने एका पदार्थाचे धर्म दुसऱ्या पदार्थामध्ये प्रतीतीला येतात, दिसतात, आहे का. दुसऱ्या पदार्थात धर्म एका पदार्थाचे दिसतात. ते आद्यस्थ असून, ते धर्म कसे येतं? आद्यस्थ असून अधिष्ठान ज्ञानाने आद्यस्थ भ्रम निवृत्त झाला तरी, जरी तो भ्रम निवृत्त झाला तरी हा रंग त्याचा नाही, हा रंग कुणाचा आहे? फडक्याचाच आहे का नाही. असं जरी कळालं, दिसायलेलं कसं आहे ते खरं नाही, आद्यस्थ आहे, भ्रमरूप आहे, असं जरी कळालं तरीही ते दिसतच. सर्प भीतीवर काढायला दिसतच. याला कारण काय? जोपर्यंत अध्यासित धर्म यांचा संसर्ग आहे, तोपर्यंत जवळ आपण भिंगात बघू तवर, आहे का नाही. कवर दिसत आहे तोंड, कवर बी बघा ना तुम्ही. मग ते भिंगातलं जमत आहे का बघणार जमत आहे? मग तिथं पाहण्याचा, दिसण्याचा, बघण्याचा संबंध कवा संबंध तुटल? जोपर्यंत उपाधीचा संबंध आहे तोपर्यंत दिसणारच. पाहणारा जोपर्यंत मरत नाही, कवर दिसत आहे. म्हणजे कोणती तर एक संबंध तुटणं म्हणजे ते तरी जावं, नाही तर हे तरी जावं. संसर्ग त्या ठिकाणी मोडायला पाहिजे, त्यावेळेस तर जाईल, म्हणजे तवा निवृत्त झाला. स्वरूपाने पदार्थाची निवृत्ती होत नाही, प्रतीती येत असतेच. त्या भ्रमाची प्रतीती येतच असते, पण भ्रम म्हणून येत नाही. प्रतीती येते पण भ्रम म्हणून येत नाही. तीच स्थिती जगताच्या अध्यासा संबंधाने असल्यामुळे, अशी स्थिती कशी आहे? जगताच्या अध्यासा संबंधाने आहे असल्यामुळे जगताची प्रतीती येत असली तरी जगत मिथ्या आहे हे ठरले का नाही? आता जगत मिथ्या आहे हे तर ठरलं का नाही? हेच फक्त ठरवायचे. जगत मिथ्या हे सिद्ध झाले म्हणतात, म्हणजे जगत मिथ्या आहे हे सिद्ध होतंय, है का नाही? मग तशी प्रतीती जरी येत असली ज्ञान होऊन तरी पण ते मिथ्यात ठरलं ना. नका जाऊ द्या, नका वाटू दे ते मिथ्या जगत, पण मिथ्या हे तर ठरलं ना, हे तर सिद्ध झालं का नाही?
मग आता आपली बळकटी ती करायची तशी, साधना आपल्या वाढवायच्या, विचार तसा वाढवायचा, निश्चय तसा वाढवायचा. आपण आपली कसरत आहे ती आता. मग कमी अधिक त्या ठिकाणी अधिकार कशावर येत आता? आपण आपले जोर काढण्यावर येतो. हा, आपण आपला जोर कसा किती काढायचा आहे? सकाळ संध्याकाळ काढायचा आहे का नुसता संध्याकाळीच काढायचा आहे? हो, मग जोर काढताना म्हशीचं दूध लागत आहे का गाईचं दूध लागत आहे? कोणचं दूध आणायचं? हा, का मग वासाचं दूध, सुगंधी दूध आहे का नाही? म्हणजेच अधिकार वृत्तीचा कशा अवलंबून आहे? ते जोर काढून काय खालोत, काय प्यायलोत, कोणापाशी बसायलोत, काय विचार करायलोत याच्यावर अवलंबून आहे. जगत मिथ्यात्वाची प्रतीती ही जरी येत नसली तरी आणता येते. प्रतीती मिथ्यात्वाची, मिथ्यात्व वाटणं वेगळं आणि प्रतीती येणं वेगळं आहे का नाही? मग ते आपण आपल्या अधिकारावर आहे आता, है का नाही? आता हा 6वा तरंग आपला ते आहे स्फोटवाद. याच्यामध्ये काय तेवढं हे नाही. आणि त्या वाद करण्यासाठी बिंब प्रतिबिंबवाद बघितला तरीही धकत आहे म्हणतात ते. त्याच्यापेक्षा तेच चांगलं आहे. त्याच्यामुळे तो दृष्टांत घेतला आपण शेवटी आरशाचाच. उद्या आपण आता 7वा तरंग चालू करू. तोपर्यंत थांबू. कुंडली कवरदे